बापू खतरनाक आहे. तुम्हाला कुठं सोडून नाही राहिला. हे मी गाडी घेतली इनोवा. बहीण ना असा टॅग घेते का? बहीण गाडीची किंमत 19 लाख, गाडी 30 लाखाची झाली. 11 लाख टॅक्स. किती लाख? 11 लाख टॅक्स. जिंदा रहू या ना रहू, ये हिंदुस्तान जिंदा रहना चाहिए. माझ्यासाठी माझा देश पहिले आहे, नंतर मी आहे. आणि देश वाचला तर आपण वाचू. कारण हे इतके खतरनाक कंडिशन. लद्दाखमध्ये एक आंदोलन चालू आहे, माहित आहे? एक आंदोलन नाही दाखवलं, गल्लीत उभं राहिले जागा नव्हती मोठ्या रस्त्यावर, नॅशनल हायवेवर लद्दाखच्या. कायच्यासाठी आहे? हे म्हणते आम्हाला स्वायत्त दर्जा पाहिजे. एकही चोट्या मीडियानं त्याचं आंदोलन दाखवलं नाही. आणि तो भाग चायनाला लागून आहे. उद्या चायनानं दाबला म्हणजे ती 56 इंची शिना इकडं दाखवायचा का? मग फाटे तर उडान पुलावून पोहे द्यायला लागते. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी असून. अरे बरोबर आहे का नाही? तिथं दाखव ना म्हणा 56 इंच शिना दाखवायचा आहे तर कुठेही दाखवायचा का? मग मले म्हणायचं आहे का ते शेतकरी आंदोलन करून राहिले त्याला खलिस्तानी पाकिस्तानी म्हणते. अरे त्याला काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढं कंपाऊंड नाही आहे, तेवढे कंपाऊंड टाकले बॅरिगेट्स. त्याच्यानंतर गडर टाकले, गडर सिमेंटचे. पुन्हा काटेरी तार, त्याच्यात तसे खिये. अरे या देशाचे शेतकरी आहे ते. त्यानं जर म्हणलं ना मायासाठी उगवीन न खाईन तर गोटे खाऊन मरा लागेल म्हणा तुले. समजलं का? तर पंजाब कोठार आहे अन्नधान्याचं, तो देऊन राहिला म्हणून हे आपल्याला भेटून राहिलं. आणि त्याले म्हणते आतंकवादी आहे, खलिस्तानी आहे, यायले पैसा पुरवणारे वेगळे आहे. अबे समस्या तर ऐकून घे. का सांगितलं? स्वामीनाथनले भारतरत्न द्यायचा आणि स्वामीनाथनच्या शिफारशी माझ्या बाप लागू करण का? हा, हेच बोंबलणारे होय ना का सिलेंडर 2000 झालं चालते. मग हमी भाव लागू केल्या ना, अन्नधान्याचे भाव 25% वाढले तर चालते ना आम्हाला. तुला पेट्रोलचे तर डायरेक्ट डबल केले. 67चे 116 नेले म्हणजे डबल झाले ना भाऊ. आणि हेच न्यूज चॅनल क्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याला विचारते का वो किसान दिल्ली के तरफ क्यों आ रहे? याच्या बापाची होय का दिल्ली? अबे दिल्ली आमची होय. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत पहिलंच वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, तुम्ही नौकर आहे साले हो. ठीक आहे, गेम कवा बी पलटून टाकीन आम्ही. आणि ईव्हीएम वर इलेक्शन नसन घेत तर प्रत्येक पक्षाच्या आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं का करा, फॉर्म भरला सालेले. जाय ना 15,000 डिपॉझिट. मतदान आपल्या माणसाला द्यायचं, स्वतःचं मतदान स्वतःला नाही द्यायचं. फॉर्म भरा, सालेले 500 भरा फॉर्म. 500 कोणाचे कॅन्सल करते पाहू. आणि 500 फॉर्म भरल्याच्या नंतर बॅलेट पेपरवर झक मारून इलेक्शन घ्या लागल. भरा फॉर्म 500. चांगल्या वकिलाकडून भरून घ्यायचा, चुकला नाही पाहिजे. असे कसे ईव्हीएम नाही घेत ना, इलाज आहे ना आपल्यापाशी, सोल्युशन काढून आपण जाय ना. अरे देशासाठी 15,000 गेले, का प्रॉब्लेम आहे? हा देश वाचला पाहिजे. आता धाराशिवचे आमच्या वर्धेलेच जिल्हा परिषदचे शिव होते सचिन ओंबाशे. तिथं ग्रामपंचायतचे ठराव आले का प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करू. उमेदवाराची संख्या 1000-1500च्या वर चालली. लगेच लेटर पाठवले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. आता करायचं का? लोकांना फॉर्म जास्त भरले, जमवायचं कसं? ठीक आहे, जमवायचं कसं? घे ना आता आण मशीना कुठून आणतात. जर ऐकत नाही तर ह्या गेम करा लागेल आपल्याला. काही सुस्ती नाही करायची. फॉर्म भरायला ठीक आहे, आपणच भरायचे. आपल्या मतदान आपल्याच माणसाला द्यायचं, आपल्याच माणसानं फॉर्म भरायचे. जाय ना तिकडं. मी मागच सांगितलं यायले असं करा. कारण एका ईव्हीएमच्या ठीक आहे त्या मशीनवर 16 बटणार आहे ते. आणि 24 ईव्हीएम एका जागी ठेवता येते. तेवढ्या बी नाही आहे तेवढ्या बी यायच्यापाशी. मी सांगतो तुम्हाला, त्यानं दिलं आहे. नरेंद्र मोदीवर उपाध आली होती मागच्या वेळेस. त्याच्या विरोधात टोटल 128 लोकांना फॉर्म भरला होता वाराणसीला. माहिती आहे का तुम्हाला? टोटल 128 लोकांनी फॉर्म भरला होता. त्याच्यात कोण फॉर्म भरला होता माहिती आहे का? एक सैनिक होता. त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता का हे असं ढळढळ पाणी अशा जळलेल्या भाकरी भेटते आम्हाला म्हणून बॉर्डरवरून.
माहिती आहे, त्यानं फॉर्म भरला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानं मोदीच्या विरोधात फॉर्म भरला आणि 60 साधू लोकांनी फॉर्म भरला होता मोदीच्या विरोधात. साधूनं 60 साधू होते त्याच्यात. तर त्याच्यात काय झालं का काँग्रेसला माहीत पडलं का ह्या उभा राहणार आहेत, काँग्रेसने पाठिंबा दिला आणि समाजवादी पार्टीने त्याला पाठिंबा दिला आणि मग विजयाची प्रोबॅबिलिटी वाढली ना. जशी वाढली तर का करायचं, फॉर्म कॅन्सल करायच्या टाइमाले रात्रभर जागला कलेक्टर तिचा. आणि तेव्हा नियम होता का 164 4च EVM ठेवता येत होते एका मशीनवर. 16 बटना म्हणजे 16 उमेदवार, 64. रातून फॉर्म कॅन्सल केले 68 लोकांचे आणि 60 लोक आणले. ठीक आहे, काहून EVM वर मतदान झालं पाहिजे म्हणून. तर आपल्याला आता जागं राहावं लागलं आणि या देशासाठी आपली भक्कम टीम उभी करायला लागल. हे एका माणसाचं काम नाही. अरे या देशात मिठावर टॅक्स लावला तर गांधीजीनं आंदोलन केलं होतं. आमच्या बापूनं 30 किलोच्या तुरीचा डाळीचा कट्टा, 30 किलोचा तांदळाचा कट्टा 5% GST लावला बापूनं. कोण घेते रे, माया बाप घेते, तुम्ही घेता. तुमच्या घरी निया ड्रामात भरून ठेवले आहे 2 कट्टे HMTचे ठेवले आहे का तुमच्या बापानं? ते ठीक आहे, तुरीची डाळ आणली आहे 2 कट्टे भरून आहे निया ड्रामात आणले आहे ना. याच्यावर आणले म्हणजे मध्यमवर्गीय जो माणूस आहे त्याच्यावर 5% GST अन्नधान्यावर आतापर्यंत नव्हता. बरं झालं व्यापारी हुशार आहे, त्यानं 25चा कट्टा केला. बापू खतरनाक आहे. तुम्हाला कुठं सोडून नाही राहिला. हे मी गाडी घेतली इनोवा, बहीण ना असा टॅक्स घेते का? बहीण गाडीची किंमत 19 लाख, गाडी 30 लाखाची झाली, 11 लाख टॅक्स. किती लाख? 11 लाख टॅक्स. बरं ते तर सोडा. नितीन गडकरी म्हणते का मला रोड बांधायला पैसे नाही लागत. काय भेंड खूप पैसे लागत तुम्ही? प्रायव्हेट कंपन्या आणतात सिमेंटचे रोड बांधतं आणि टोल कोणाकडून वखरतं? आमच्याकडून. मग ह्या टॅक्स कायचा होय? 15 वर्षाचा टॅक्स घेतला 11 लाख. तो कायचा टॅक्स होय? रोड टॅक्स. मग हे पैसे कायचे होय? ते बी टॅक्स. बरं त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल भरतो त्याच्यावर 2 रुपये सेस आहे. अटल बिहारी वाजपेयी पासून आहे सेस, म्हणजे जास्तीचा टॅक्स. जो माणूस पेट्रोल डिझेल भरून राहिला त्याच्यावर 2 रुपये जास्तीचे आकारून रेट आहे. डायरेक्ट वखरते. कवापासून चालू आहे? 20 वर्ष झाले. अटल बिहारीनं पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी आखला होता, अजूनही चालूच आहे.